तर दुसरीकडे जलसंपदा विभागाच्या कारभारावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नाराज असल्याची माहिती आहे। पाण्याच्या या ठिकाणी उधळपट्टीवरून त्यांनी काही सवाल केले, तर पाण्याची उधळपट्टी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। कालव्यातून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा थांबवा असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जलसंपदा अधिकाऱ्यांना या सूचना आहेत। तर कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली, त्याच वेळी 2 अधिकारी गैरहजर होते, त्यावरूनच त्यांनी या सूचना केल्या। म्हणजे ते ज्या एमजीपीच्या स्कीम असतील तर त्यांना सुद्धा आपण जर पाणी देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणात शेतीच्या पाण्याची बचत होईल। कारण शेवटी आता आपल्याला लवादाचे निर्णय आपण मान्य केलेले आहेत, पाणी किती खाली जायला पाहिजे गोदावरी आपलं जायकवाडीमध्ये, त्याच्यावर आपल्याला काही बंधन आणता येणार नाही। परंतु आहे त्याच पाण्यामध्ये कशा आपल्या पद्धतीने पाण्याचं बचत करून शेतीला अधिक पाणी देता आलं पाहिजे आणि पिण्यासाठी तर प्राधान्य आहेच आहे। गोदावरी विकास महामंडळाच्या माध्यमातून काही धोरण आपण काही निश्चित करू।